नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही 2025 साठी नीट देणार आहात आणि पुढे काय प्रोसेस आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण जाणून घेऊया। आपण नीट एग्जाम तर देतो, बरोबर आहे। मॅक्सिमम विद्यार्थी नीट एग्जाम सुद्धा देतात, बराच 2 ते 3 वर्ष स्टडी सुद्धा करतात आणि पुढे काय प्रोसेस आहे प्रत्येकाला माहित नसतं। तुम्ही काउन्सिलिंग आमच्याकडे जॉईन केली म्हणजे तुमची रिस्पॉन्सिबिलिटी तिथे संपते। जे काही जिम्मेदारी असेल ती आमची असेल। ऍडमिशन कशा पद्धतीने करायचं, काय करायचं, मेरिट मधून कसं करायचंय, कमी खर्चामध्ये कसं करायचंय आणि स्कॉलरशिप मध्ये तुमचं ऍडमिशन हे कसं बसवता येईल, ही सर्व जिम्मेदारी आमच्यावर असेल। त्यामुळे आमच्यावर जो विश्वास विद्यार्थी आणि पालक ठेवतात तोच विश्वास आम्ही कायम ठेवतो। तुम्ही काउन्सिलिंग जॉईन करण्यापासून तुमचं ऍडमिशन होण्यापर्यंत जी काही प्रोसेस असेल ती सर्व लीला माझं एज्युकेट करणार। त्यामध्ये तुम्हाला निश्चिंत राहण्याची गरज असेल। तुम्हाला कमी जरी मार्क्स असतील, एमबीबीएस करायचं असेल, बीएमएस करायचं असेल, बीएचएमएस करायचं असेल, बीयूएमएस करायचं असेल, जे काही अदर कोर्सेस करायचे असेल, तुम्हाला जस्ट क्वालिफाय जरी असाल तरी सुद्धा आपण ऍडमिशन 110% करून देणार आहोत। मॅक्सिमम विद्यार्थी दरवर्षी अशी मिस्टेक करतात, अशी चुकी करतात। जर कमी स्कोर आला असेल तर त्यांच्याजवळ असं वाटतो की एकही पर्याय नसतो आणि तुमचं ऍडमिशन हे होत नाही। पण असं करू नका, पार्टिसिपेट व्हा, रजिस्ट्रेशन करा, जेणेकरून पुढं कट ऑफ हा कमी होत असतो, जो काही क्वालिफाय क्रायटेरिया असतो हा कमी होतो आणि तुमचं ऍडमिशन होण्यासाठी तुमचा जो पर्याय असतो हा सोपा होतो। रिझल्ट नंतर प्रत्येक स्टेटची ही सेपरेट काउन्सिलिंग होत असते। जसं आपल्या महाराष्ट्रामध्ये सीईटी सेल असेल, एमपी असेल, कर्नाटकामध्ये असेल, हरियाणा असेल, पंजाब असेल, अदर स्टेट जे आहेत ते ओपन स्टेट आहेत। आता मॅक्सिमम विद्यार्थ्यांना असा प्रश्न असतो की आपल्याला ऍडमिशन घ्यायचंय, बाहेर राज्यामध्ये ऍडमिशन घ्यायचंय, पण काय प्रोसेस आहे प्रत्येकाला माहित नसतं। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया सविस्तर। आजच्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रामध्ये ऍडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नीट परीक्षेनंतर रिझल्ट लागला असतो। रिझल्ट नंतर ज्या काही एजन्सी असतील, जसं आपलं सीईटी सेल असेल, जसं एमपी मध्ये एमपी ऑनलाईन असेल, असं प्रत्येक एजन्सीकडे हे काम दिलेलं असते, बरोबर आहे। ज्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल त्या विद्यार्थ्यांसाठी रजिस्ट्रेशन स्टार्ट होत असतात, चॉईस फ्रेम स्टार्ट होत असते, त्यानंतर व्हेरिफिकेशन होत असते। अशा प्रत्येक गोष्टी वेगवेगळ्या असतात आणि प्रत्येक वेळेस जी काही आहे ही एजन्सी असेल जी चेंज होत असते, किंवा जे काही सॉफ्टवेअर असेल हे चेंज होत असते, किंवा जी काही फॉर्मॅलिटी असते या टाइप सुद्धा हे चेंजेस होत असतात। आणि मॅक्झिमम वेळेस काय होतं, जे काही रूल्स अँड रेग्युलेशन असतात हे प्रत्येक वेळेस चेंज असतात। जसं सीईटी सेल असेल, जसं एजन्सी जरी सीईटी सेल असेल पण जे काही रूल्स आहेत हे चेंज होत असतील, जसं व्हेरिफिकेशन असेल हे चेंज होत असतील, तर हे ज्या गोष्टी असतील हे जास्तीत जास्त किचकटपणे असतात। मॅक्सिमम विद्यार्थी हा 2 ते 3 वर्ष स्टडी करत असतो आणि एवढी मेहनत केल्यानंतर सुद्धा त्याच्या एका चुकीमुळे त्याचं वर्ष हे व्यर्थ जात असतं। तर ही चूक तुमच्याकडून न हो, त्यामुळे आम्ही स्टार्ट पासून तुमचं ऍडमिशन होण्यापर्यंत सर्व प्रोसेस आम्ही करणार। ऍडमिशनच्या डे पर्यंत तुमची प्रोसेस आहे आम्ही करणार। तुम्हाला विदाउट डोनेशन, तुम्हाला डोनेशन पासून वाचवणार, तुम्हाला स्कॉलरशिप मध्ये तुमचं ऍडमिशन कसं होईल यावर सर्व आम्ही लक्ष देणार। तर तुम्हाला जर आमची काउन्सिलिंग जॉईन करायचं असेल किंवा तुम्हाला डायरेक्ट जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर आमच्या ऑफिसला व्हिजिट करा, खाली डिटेल्स दिलेले आहेत, तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि आजच तुमची शीट ही बुक करा।